नमो नमः प्रवाचिका अहंदया जोशी अत्र समेषां स्वागतम्। एषा कथा परमहंस योगानंद पुस्तकात उद्धृता अस्ति। कथायाः नाम अस्ति एक मुसलमान जादूगार। अस्तु तर्हि आरंभं कुर्मः। पुष्कळ वर्षे झाली, अगदी ह्याच खोलीत जिथे तू सध्या राहत आहेस तिथे एक मुसलमान किमयागाराने माझ्यासमोर 4 चमत्कार करून दाखवले होते। माझ्या नवीन जागेत प्रथमच जेव्हा श्री युक्तेश्वर आले तेव्हा त्यांनी हे वरील विधान केले। श्रीरामपूर कॉलेजमध्ये दाखल झाल्याबरोबर अगदी ताबडतोब मी जवळच एका बोर्डिंग हाऊसमध्ये एक खोली घेतली। त्या बोर्डिंग हाऊसचे नाव होते पंथी। गंगेच्या दर्शनी असलेली ती एक जुन्या पद्धतीची विटांची इमारत होती। गुरुजी, काय योगायोग आहे! ह्या नवीनच सुशोभित केलेल्या भिंतीच्या पाठीमागे जुन्या स्मृतींचा खरोखरी काही इतिहास आहे काय? आता मी सभोवार अगदी साध्या पद्धतीने तयार केलेल्या खोलीमध्ये एका नवोदित कुतूहलाने पाहू लागलो। ती फार लांबलचक गोष्ट आहे। गुरुजींनी जुन्या आठवणींना उजाळा देत स्मित केले। त्या फकीराचे नाव होते अफजल खान। एका हिंदू योग्याशी त्याची अचानकपणे गाठ पडली आणि त्या योग्यापासून त्याला असामान्य सिद्धी प्राप्त झाल्या। बेटा, मला तहान लागली आहे, थोडे पाणी आण, ही अशी विनंती एका धुळीने माखलेल्या संन्याशाने एके दिवशी अफजलला केली। अफजलचे त्यावेळी अगदी लहान वय होते व तो पूर्व बंगालमध्ये एका लहानशा खेड्यामध्ये राहत होता। महाराज, मी मुसलमान आहे, आपण हिंदू, माझ्या हातचे आपण कसे पाणी घेणार? बेटा, तुझ्या खरे बोलण्याने मला आनंद झाला। जातीयतेच्या भेदभावांनी भरलेल्या स्पर्शाच्या अधार्मिक नियमांना मी मान्यता देत नाही। जा, लवकर पाणी घेऊन ये। अफजलने आदरपूर्वक आज्ञापालन केले। त्याचे बक्षीस म्हणून की काय, त्या योग्याने त्याच्याकडे एक प्रेमळ दृष्टिक्षेप केला। तुझे पूर्वजन्मीचे सुकृत चांगले आहे, त्यांनी गंभीरपणे सांगावयास सुरुवात केली। मी तुला एक योगक्रिया शिकवणार आहे की जिच्यामुळे तुला अदृश्य लोकांवर हुकमत गाजवता येईल। जी महान सिद्धी मी तुला देणार आहे तिचा उपयोग फक्त योग्य कारणाकरताच केला पाहिजे। स्वार्थाकरता त्याचा कधीही उपयोग करू नकोस। पण दुर्दैव असे की तू आपल्याबरोबर मागील जन्मातील काही विध्वंसक प्रवृत्ती आणल्या आहेस असे मला दिसत आहे। त्या विध्वंसक प्रवृत्तींच्या बीजांना आणखी काही दुष्कृत्यांचे पाणी घालून अंकुर फुटू देऊ नकोस। तुझ्या पूर्वसंचिताची अशी गुंतागुंत आहे की त्यामुळे तुझ्या योगिक सिद्धी तू उच्च व परोपकारी ध्येयाकरता वापराव्यास। ह्या बोलण्यामुळे तो मुलगा अगदी चकित झाला। त्याला एक अवघड योगतंत्र शिकवून तो संन्यासी नाहीसा झाला। अफजलने निष्ठापूर्वक 20 वर्षे त्या योगक्रियेचे आचरण केले। त्याच्या चमत्कारामुळे अगदी दूरवरच्या लोकांचे लक्ष त्याच्याकडे वेधू लागले। त्याच्याबरोबर एक विदेही आत्मा सतत वावरत असे असा तर्क आहे। त्याला तो हजरत या नावाने संबोधित असे। ही अदृश्य व्यक्ती त्या फकीराची अगदी क्षुल्लकशी ही इच्छा पूर्ण करीत असे। आपल्या गुरुने दिलेली ताकीद न जुमानता अफजल आपल्या शक्तीचा दुरुपयोग करू लागला। कोणतीही वस्तू तो जेव्हा हातात घेई आणि ती परत जागच्या जागी ठेवी तेव्हा ती वस्तू अगदी बेमालूम नाहीशी होत असे। अशा बेचैन व अस्वस्थ करणाऱ्या संभवनीय गोष्टींमुळे त्या मुसलमान फकीराला कोणी बोलावीत नसत। त्याने कलकत्त्यामधील जवाहिराच्या मोठमोठ्या पेढ्यातून गिराईक म्हणून भेट द्यावी व त्याने एखाद्या रत्नास हात लावावा की तो दुकानातून बाहेर पडल्यावर थोडक्याच वेळात ती वस्तू नाहीशी होत असे। अफजलच्या भोवती नेहमी शेकडो चेल्यांचा घोळका असावयाचा। आपल्या उस्तादजीचे इल्म आपण शिकू अशी त्यांची उमेद असावयाची। फकीर प्रसंगोपात त्यांना आपल्याबरोबर प्रवासात जायच्या वेळी बोलावीत असे। स्टेशनवर गेल्यावर तिकिटांच्या गठ्ठ्याला तो कोणत्या ना कोणत्या तरी कारणाने हात लावी। नंतर तो ती तिकिटे कारकुनाकडे परत देई व म्हणे, आमचा विचार आता आम्ही बदलला आहे। तेव्हा ही तिकिटे आम्ही काही घेत नाही। पण जेव्हा तो आपल्या मंडळींसह गाडीमध्ये चढून बसत असे तेव्हा ती सर्व तिकिटे त्याच्याजवळ बिनचूक येत। अशा ह्या उद्योगांमुळे सर्वत्र हाहाकार उडाला। बंगालमधील सराफ व रेल्वेमधील तिकीट कारकून यांच्यामध्ये मोठी घबराट उडाली। त्यांच्या मनावर अनिष्ट परिणाम होऊ लागला। त्याला पकडावयास निघणाऱ्या पोलिसांनी त्याच्यापुढे हात टेकले। त्याच्या विरुद्ध गोळा केलेला पुरावा तो वाटेल तसा नाहीसा करी। हजरत, हे घेऊन जा असे फक्त म्हणे। श्री युक्तेश्वर आपल्या जागेवरून उठले व माझ्या खोलीच्या समोरील गॅलरीत उभे राहिले। समोरच गंगेचे पात्र होते। मीही त्यांच्या पाठोपाठ गेलो। त्या रहस्यमय मुसलमान फकीराच्या गोंधळात पडणाऱ्या पराक्रमांची आणखी हकीकत ऐकण्याची माझी उत्सुकता वाढू लागली। ते सांगू लागले, ही पंथी इमारत पूर्वी माझ्या एका मित्राच्या मालकीची होती। त्याची ही अफजलशी ओळख झाली आणि त्याने
त्याला येथे बोलावले. माझ्या मित्राने आणखी 20 शेजारी बोलावले. त्यात मी सुद्धा होतो. मी त्यावेळी किशोरावस्थेमध्ये होतो आणि ह्या कुप्रसिद्ध फकीराबद्दलची माझी जिज्ञासा आता अगदी तीव्र झाली होती. गुरुजी हसून म्हणाले, मी काही एक किमती जिन्नस बरोबर न घेण्याची खबरदारी घेतली होती. अफजलने माझ्यावरून कुतूहलपूर्ण दृष्टी फिरवली व नंतर तो म्हणाला, तुझे हात चांगले मजबूत आहेत. खाली बागेत जा आणि एक चांगला गुळगुळीत दगड घेऊन ये आणि त्याच्यावर तुझे नाव खडूने लिही आणि मग गंगेमध्ये तुला जेथपर्यंत फेकता येईल तो दगड फेकून दे. हुकुमाची अंमलबजावणी झाली. अगदी दूर प्रवाहात लाटांमध्ये तो दगड नाहीसा झाल्यावर तो मुसलमान फकीर मला सांगू लागला, या घराच्या समोरील गंगेच्या पाण्याने हा एक लोटा भरून घेऊन ये. आणि त्याप्रमाणे पाण्याचा लोटा घेऊन आल्यावर फकीर ओरडला, हजरत, ह्या लोट्याला दगड टाक. ताबडतोब एक दगड त्या पाण्यावर प्रगटला. दगड त्या लोट्यातून मी बाहेर काढला आणि त्याच्यावर माझी सही अगदी स्पष्ट जशी मी केली होती तशी केलेली मला आढळून आली. त्या खोलीत बाबू नावाचा माझा एक मित्र पण होता. तो एक सोन्याचे जुने जडसे घड्याळ वसाखे वापरीत असे. फकीर ते घड्याळ वसाखे कौतुकाने पाहू लागला. ते कौतुक कसले, आपत्तीच ओढवलेली झाले. थोड्याच वेळात दोन्ही जिन्सा गायब झाल्या. अफजल, माझ्या जिन्सा परत कर पाहू. वाडवडिलार्जित किमती जिन्सा आहेत त्या माझ्या. बाबू अगदी रडकोंडीस आला होता. त्या मुसलमान फकीराने थोडा वेळ औदासिन्यपूर्ण मौन धारण केले. नंतर म्हणाला, लोखंडी तिजोरी तुझे 500 रुपये आहेत, ते घेऊन ये. मग तुला सांगतो तुझे घड्याळ कुठे आहे ते. बाबूची वेड्यागत स्थिती झाली. तो निमूटपणे ताबडतोब आपल्या घरी गेला. थोड्याच वेळात परत आला व त्याने मुकाटाने रक्कम अफजलच्या स्वाधीन केली. तुझ्या घराजवळच्या लहान पुलाजवळ जा. फकीराने बाबूला फरमावले, हजरतचे नाव पुकार आणि तुझे घड्याळ व साखळी त्याला द्यायला सांग. बाबू लागलीच निघाला. पण परत जेव्हा आला तेव्हा त्याच्या चेहऱ्यावर समाधानाचे चिन्ह होते. पण जवळ जिन्सा काही नव्हत्या. सांगितल्याप्रमाणे मी हजरतच्या नावाचा पुकारा केला. तो जाहीरपणे सांगू लागला आणि माझे घड्याळ हवेतून घरंगळत माझ्या उजव्या हातात आले. ते घेऊन लगोलग मी घरी गेलो. तिजोरीत ते बंदोबस्ताने ठेवले आणि नंतर पुढे तुमच्यासमोर येऊन उभा राहिलो आहे. बाबूचे मित्र ह्या हास्य करुणाजनक नाट्यपूर्ण प्रसंगाचे प्रत्यक्ष साक्षीदार होते. ते अफजलकडे रागाने पाहत होते. तो आता समजूत घालण्याच्या दृष्टीने बोलू लागला, तुम्हाला जे कोणते पेय पाहिजे असेल ते सांगा, हजरत ते आणून देईल. पुष्कळ जणांनी दूध मागितले, काहींनी फळांचा रस मागितला. घाबरून गेलेल्या बाबूने विस्की मागितली. मला इतकासा धक्का बसला नाही. त्या मुसलमान फकीराने ऑर्डर दिली. हुकुमाचा ताबेदार जो हजरत त्याने सीलबंद बाटल्या घरंगळत आणून जमिनीवर आदळल्या. त्या बाटल्यात प्रत्येकाला आपापले पसंतीचे पेय आढळून आले. त्या दिवशीचा चौथा चमत्कार काही अपूर्वच होता. आमच्या यजमानाला त्याने अगदी संतोष दिला. अफजलने सगळ्यांना ताबडतोब एक खाना मागविला. बाबूने उदासपणे सूचना केली, आपण अगदी उंची खाद्यपेये मागवूया. माझ्या 500 रुपयांच्या किमतीचे अगदी विविध पक्वान्नांनी भरलेले असे भोजन मला पाहिजे. सगळ्यांना सोन्याच्या ताटात भोजन दिले पाहिजे. प्रत्येकाने जसजशी आपल्या आवडीच्या पदार्थांची नावे सांगितली तसतसा हुकूम फकीराने कधीही थकून न जाणाऱ्या हजरतला फरमावला. भांड्यांचा खडखडाट एकदम सुरू झाला. सोन्याची ताटे नाना तऱ्हेच्या पक्वान्नांनी आणि षड्रसांनी भरलेली कुठून तरी आमच्या पुढ्यात येऊन पडली. त्या ताटांमध्ये नाना तऱ्हेच्या मसाल्यांनी भरलेल्या खमंग भाज्या, गरमागरम लुची आणि या दिवसात न आढळणारी फळे भरलेली होती. सर्व खाद्यपदार्थ अगदी रुचकर होते. एक तासभर साधारण आम्ही भोजनाचा आस्वाद घेत होतो. नंतर आम्ही खोली बाहेर पडलो. त्याबरोबर एक मोठा खडखडाट, जसा ताटे एकावर एक ठेवल्यावर होतो तसा ऐकू आला. आम्ही मागे वळून पाहिले आणि काय आश्चर्य, ती चमकदार ताटे एकदम गायब झाली. उष्ट्या खरकट्याची एक निशाणीसुद्धा तिथे दिसेना. मी मध्येच बोललो, गुरुजी, जर अफजलला सोन्याची ताटे इतक्या सुलभपणे मिळत होती तर त्याने दुसऱ्याच्या मालमत्तेचा लोभ का धरावा? श्री युक्तेश्वर खुलासा करू लागले. तो फकीर आध्यात्मिकदृष्ट्या फार प्रगत झालेला नव्हता. त्याला फक्त एक योगतंत्र माहीत होते. त्या सिद्धीच्या जोरावर तो एका अन्य लोकात प्रवेश मिळवी आणि त्या लोकात कोणत्याही इच्छेची ताबडतोब पूर्ती होत असे. हजरत नावाच्या एका परलोकातील प्राण्याच्या मार्फतीने तो मुसलमान फकीर अंतरिक्षातून कोणत्याही पदार्थांच्या परमाणूंना आपल्या प्रभावी इच्छाशक्तीच्या जोरावर पाचारण करी. पण असे सूक्ष्म परलोकात उत्पन्न झालेले पदार्थ बनावटीच्या दृष्टीने क्षणिक असतात. ते फार काळ टिकू शकत नाहीत. अफजलला अजूनपर्यंत ऐहिक संपत्तीची हाव होती. ती मिळवण्यास जरी अधिक कष्ट होतात
तरी ती अधिक काळ टिकत असे. मी हसलो. ती सुद्धा अशीच अचानकपणे नाहीशी होते? अफजल हा काही साक्षात्कारी पुरुष नव्हता. गुरुजी पुढे म्हणाले, स्थायी आणि परोपकारी स्वरूपाचे चमत्कार फक्त खऱ्या सिद्धसंतांना करून दाखविता येतात, कारण की ते सर्व शक्तिमान परमात्म्याशी एकरूप झालेले असतात. अफजल हा केवळ एक सामान्य माणूस होता, पण त्याला सूक्ष्म अशा परलोकात भेदून जाण्याची एक असामान्य शक्ती होती. ही जी शक्ती सामान्यतः मृत्यू पावे तोपर्यंत मर्त्य अशा मानवांना प्राप्त होऊ शकत नाही. मला समजले आता गुरुजी, हा परलोक मोठा मनोहरी असेल नाही? गुरुजींनी संमती दिली. त्यानंतर मला कधी अफजल दिसला नाही. पण काही थोड्या वर्षांनी एकदा बाबू माझ्या घरी आला आणि त्याने मला त्या मुसलमान फकीराच्या जाहीर कबुली जबाबाची वर्तमानपत्रात आलेली हकीकत दाखवली. त्यावरून त्याला एका हिंदू गुरुकडून अल्पवयात अनुग्रह प्राप्त झाल्याची जी हकीकत मी तुला सांगितली ती मला कळून आली. त्या छापलेल्या हकीकतीच्या पुढच्या भागाचा सारांश जो मला पुढे श्री युक्तेश्वरांनी सांगितला तो असा: मी कबुली जबाब देणारा अफजल खान असा जबाब देतो की मला आता मोठा अनुताप झाला आहे व प्रायश्चित्त म्हणून मी असे कबूल करीत आहे, सिद्धी सामर्थ्यांची ज्यांना हाव आहे त्यांनाही ही धोक्याची सूचना दिल्यासारखी आहे की ती 1 वर्षे परमेश्वर कृपेने प्राप्त झालेल्या व माझ्या गुरुने मला दिलेल्या या विस्मयकारी सिद्धी सामर्थ्याचा मी दुरुपयोग करीत होतो. अहंकाराने व दंभाने मी माजलो व सामान्य लोकांना लागू लागलेल्या नीती-नियमांच्या पलीकडे मी स्वतःला मानू लागलो. माझा शेवटचा न्यायाचा दिवस उजाडला. नुकताच मला कलकत्त्याच्या बाहेर रस्त्यावर एक म्हातारा इसम भेटला. तो रस्त्यावरून लंगडत चालला होता. त्याला वेदना होत होत्या. त्याच्या हातात एक चकाकणारी वस्तू होती. ती सोन्यासारखी दिसत होती. लोभी अंतःकरणाने मी त्याला म्हणालो, मी तो प्रसिद्ध फकीर अफजल खान. काय आहे तुझ्याजवळ ते? हा सोन्याचा गोळा म्हणजे माझी एकुलती एक चीजवस्तू आहे. फकीराला त्याचा काय उपयोग आहे? बाबा, मी तुला विनवणी करतो, माझे हे लंगडेपण बरे करशील काय? मी त्या गोळ्याला स्पर्श केला आणि काही उत्तर न देता पुढे चालू लागलो. तो म्हातारा माझ्या पाठीमागे फरफटत धावला आणि मोठ्याने आरडाओरडा करू लागला. माझं सोनं चोरीला गेलं हो गेलं. मी त्याच्याकडे लक्ष दिले नाही. पण एकदम त्याने मोठ्या खणखणीत आवाजात त्याच्या दुबळ्या शरीरातून क्वचितच निघू शकणाऱ्या अशा आवाजात बोलावयास सुरुवात केली. मला ओळखलं नाहीस काय तू? मी अवाक झालो. ज्या महात्म्याने मला फार फार वर्षांपूर्वी योगाची दीक्षा दिली तोच हा अगदी सामान्य असा दिसणारा म्हातारा लंगडा इसम होय. हे जेव्हा बऱ्याच वेळाने माझ्या लक्षात आले तेव्हा मी आश्चर्याने घाबरूनच गेलो. त्याने स्वतःचे शरीर ताठ केले. त्याचे शरीर एकदम धडधाकट व तरुणासारखे झाले. असे माझ्या गुरूंची दृष्टी खदिरांगारासारखी दिसत होती. मी माझ्या डोळ्यांनी पाहत आहे की तू आपल्या योगसिद्धी दीनदुबळ्यांना मदत करण्यासाठी वापरत नसत त्यांच्यावर चोरासारखा चरण्यासाठी वापरत आहेस. मी तुझ्या सिद्धी काढून घेतो. हजरतला तुझ्यापासून आता मुक्त केले आहे. आता बंगालमध्ये तुझी कोणालाही यापुढे भीती वाटावयाची नाही. मी हजरतच्या नावाने केविलवाण्या आवाजात पुकारा केला. आता पहिलीच वेळ अशी आली की माझ्या अंतर्दृष्टीला तो दिसून येईना. पण एक काळा अंधकारमय पडदा उचलला गेला. माझ्या जीवनामधील ईश्वरद्रोह मला स्पष्ट दिसू लागला. गुरु महाराज, इतक्या वर्षांचा माझा भ्रम दूर करण्यास आपण आलात. फार आभारी आहे. मी त्यांच्या पायांशी हुंदके देत देत रडत होतो. ह्या दुनियेतील साऱ्या आकांक्षांवर अभिलाषांवर उदक सोडण्याचे मी वचन देतो. आता मी परमेश्वराच्या एकांत चिंतनासाठी गिरीकंदरात निघून जातो. तेथे माझ्या दुष्कृत्यांबद्दल मला प्रायश्चित्त मिळेल अशी आशा आहे. माझ्या गुरूंनी माझ्याबद्दल शांत करुणाभाव प्रदर्शित केला. ते शेवटी म्हणाले, तुझा प्रामाणिकपणा मी ओळखतो. पूर्वी सुरुवातीला तू अतिशय आज्ञाधारक होतास आणि आता तुला पश्चाताप झालेला आहे. म्हणून मी तुला एक वर देतो. तुझ्या इतर सिद्धी आता गेलेल्या आहेत, पण जेव्हा जेव्हा तुला अन्न आणि वस्त्र यांची जरूर लागेल तेव्हा तू हजरतला हाक मारावीस. तो त्यावेळी जरूर येईल व तुझी नड भागवेल. गिरीकंदरातील एकांतामध्ये दिव्यत्वाची जाणीव होण्याकरता संपूर्ण अंतःकरणाने भक्ती कर. माझे गुरु नंतर अदृश्य झाले. मला आता अश्रू ढाळण्यापलीकडे व चिंतन करण्यापलीकडे दुसरे काही राहिले नाही. दुनिये, हा तुला माझा शेवटचा सलाम. मालिकची माफी मागण्यासाठी मी आता निघून जातो. अधुना एषा कथा समाप्तिंगता अस्तु तर्हि पुनर्मिलामः. तावन् मंगलं भूयात्. नमो नमः. धन्यवादः.